याना केव्ज कर्नाटकातील निसर्गरम्य, रहस्यमय आणि अनोख्या अशा गुफा. वेस्टर्न घाटाच्या घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या काड्या कातडांचे हे ठिकाण साहस, निसर्ग आणि अध्यात्म यांचं परफेक्ट मिश्रण आहे. तर आज आपण करणार आहोत असं सुंदर असं ठिकाण एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली. तर याना गोकर्णपासून जवळपास आहे 55 किलोमीटर आणि इथं एका साईडने जायला जवळपास लागतो 1.5 तास. तर त्या हिशोबाने तुम्ही जाण्याचा आणि येण्याच्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करा. तर गोकर्णमध्ये असाल किंवा कारवारमध्ये असाल तर यानाला नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. गोकर्णवरनं जवळपास 1.5 तास लागतो 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने. तुमच्या स्वतःकडे जर 4 व्हीलर 2 व्हीलर नसेल तर तुम्ही हायर देखील करू शकतात, रेंटने देखील घेऊ शकतात. रोड खूप छान सुंदर आहे. तुम्ही सेल्फ ड्राईव्ह करत येत असाल तर घाट्स आहेत, वळणाचे रस्ते आहेत, तर केअरफुली ड्राईव्ह करत तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता आरामात. तर एकदा रोड बघा तुम्ही मॅपवरती आणि रिअलमध्ये देखील. तर वळण आहेत, घाट आहे, चढ आहे, उतार देखील आहे तीव्र. तर गाडी सावकाश चालवा, आरामात चालवा. फॅमिली सोबत असाल तर हळूवार तुम्ही पोहोचा. 1.5 ऐवजी 1.25 तास लागले हरकत नाही. थोडं लवकर प्लॅन करून तुम्ही यानाला पोहोचू शकता. तर इथं टायमिंग्स आहेत याना केव्सच्या एंट्रीचे. तर संध्याकाळी 5 वाजेच्या आतमध्ये तुम्ही केव्समध्ये एंट्री करू शकता. त्याच्यानंतर एंट्री भेटत नाही. तर प्लॅन करत असाल तर 5च्या आत इथं पोहोचण्याचा तुम्ही प्लॅन करा आणि निवांत इथं फिरू शकता 6-6:30 वाजता. आहे यानाची पार्किंग. पण डेन्स फॉरेस्ट मधनं आपण चालू आहे. सिंगल रोड, मोठे मोठे झाड. दादा तू पण घालू की बेटा. भाई लक्ष दो. वाव भारी फोटो तर फायनली याना केव्सला पोहोचलेलो आपण. जवळपास 1.5 तास लागून जातो गोकर्णवरून यायला. इथं आहे पार्किंग. हे बघा इथं तिकीट आहे. पर पर्सन 5 रुपये तिकीट आहे आणि कार पार्किंगचे 40 रुपये घेतलेत.
तर इथं आतमध्ये एंट्री झाली आहे आमची, तिकीट वगैरे घेऊन झालं आमचं. तर चला बघूया याना केव्स कशा आहेत आणि वॉक करत जायचं आपल्याला थोडंसं. आणि छान असं जंगलातनं आम्ही मस्तपैकी वॉक करत चाललोय. हे बघा रस्ता खूप छान आहे, बाजूने खूप उंच उंच झाडं आहेत मस्तपैकी आणि मधून रस्ता आहे. काबरण्यासारखं असं काही नाही आहे, मस्त आहे छान. बरीच गर्दी आहे. 5 का 6 वाजेला हे बंद होतं याना केव्स. त्याच्या आत आपण एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. हे बघा समोर थोडं थोडं दिसायला लागलं आहे याना केव्सचे टोक दिसायला लागलेत. सो याची स्टोरी, तर याची स्टोरी ॲक्च्युली मला नाही माहिती आहे, पण लिलेशला माहिती, लिलेश सांगतील. नाही बऱ्यापैकी लोकांना माहिती याची स्टोरी. मला तर याची स्टोरी सिंपल असं सांगायचं झालं तर भस्मासुराने इथेच आपल्या डोक्यावरती हात ठेवून स्वतःला भस्म करून घेतलं होतं, त्याच्यामुळे ह्याचे पर्वत तयार झालेत. आता भस्मासुराची स्टोरी बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, नसेल माहिती तर थोड्या वेळात सांगतो. तर हा याना केव्सचाच एक पार्ट आहे आणि कार्तिक गेलाय बघा तिथं आणि असं काहीतरी छान गुफेसारखं आहे. सुंदर, एक नंबर याना केव्स. हे बघा याना केव्सची एक झलक दिसते आणि खूप छान आहे. अजून आम्ही पोचलो नाही आहे, जाता जाताच आम्हाला दिसलंय, पण खूप सुंदर व्ह्यू आहे हा. अजून एक्सप्लोर करूया आपण पुढे जाऊन. हे बघा अजून एक्सप्लोर करूया आपण पुढे जाऊन. सुंदर आहे. पहिले आपण बघितली एक छोटीशी झलक आणि आता बघा ओ हो 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 एक नंबर. काय भारी व्ह्यू आहे हा. आय थिंक याच्या आतमध्ये जाता येतं, तर पुढे गेल्यावर कळेल आपल्याला. जाऊया पुढे बघूया. पण काय मस्त व्ह्यू आहे हा. वाव काय जबरदस्त दिसतं हे. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला जितकं छान वाटत असेल ना, रिअलमध्ये बघायला तितकं छान वाटेल. मला खूप भारी वाटतंय रिअलमध्ये बघायला. मी पण फोटोजमध्ये बघितल्यानंतर माझी एक्साइटमेंट वाढली होती की मी पण हे बघायला जाईल आणि आम्ही आज आलो आहे. पण इतकं भारी दिसतंय. वाव एक नंबर, सुपर. हा खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर. तर भस्मासुराचा भस्म इथं झाला होता, म्हणजे भस्मासुराने आपल्याच डोक्यावरती हात ठेवून घेतला होता आणि भस्म झाला होता. त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला छोट्या छोट्या पण असे जे पर्वत झालेत ते दिसतील. एक तिकडे बघितलं आपण, हा खूप मोठा आहे. अजून 1-2 ठिकाणी आहे, पण हे सगळ्यात मोठं आहे. आणि काय झालं होतं तर भस्मासुराने महादेवाकडनं एक वर मागितला होता की मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. आणि एके दिवशी त्याच्या मनात काय आलं तर तो महादेवाच्याच मागे लागला महादेवांच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी. सो त्यावेळेला देवांनी येऊन अप्सरेचा अवतार घेतला आणि त्याला नाचवायला लागले. आणि नाचत नाचत असताना अप्सरेने डोक्यावरती हात ठेवला आणि सेम भस्मासुराने केलं, त्याच्यामुळे तो स्वतःच भस्म झाला. तर अशी आहे की आख्यायिका असं म्हणतात. हे तर झालं ऐतिहासिक दृष्टिकोनातनं, पण बघायलाच खूप सुंदर आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भौगोलिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप सुंदर हे पर्वत दिसत आहेत. आणि मध्ये तुम्हाला दिसतं फट पण दिसतं आहे आणि याच्या आतमध्ये गुहा आहे. ते आपण जाऊन बघूया. आता 1 ते 2 गुहा बघूया आपण की काय आहे. तर चला. तर हे बघा याना केव्सचा एक पार्ट. खूप घनदाट असं डोंगर आहे. त्यानंतर इथं हे असं गेट आहे.
आणि हे बघा, तर आय थिंक इथं आतमध्ये जाण्यासाठी पण तिकीट असू शकतं. बघूया आता. पण खूपच विशाल आहे हे. तेव्हा असं वाटतं एखादा कोळशाचा पर्वत आहे का है ना? तर इथं याना केव्सची थोडी माहिती दिलेली आहे, थोडी हिस्ट्री दिलेली आहे. तर 3 लँग्वेजमध्ये आहे. एक इथल्या लँग्वेजमध्ये आहे, कर्नाटकमधल्या लँग्वेजमध्ये. दुसरे आहे ती हिंदीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. तर हे बघा, इथं असं बघायला असं वाटून राहिलेलं आहे की हा भस्मासुराचा फेस आहे असं वाटून राहिलं आहे. जर नीट बघितलं तर असं आम्हाला फील होतंय. तर माहीत नाही हा त्यांचा चेहरा असू शकतो. आणि ड्रोन कॅमेराज आर नॉट अलाउड, कारण इथं खूप सारे मधाचे पोळे आणि हनीबीज आहेत. तर बाजूला बघा पूर्ण जंगल आहे आणि पाण्याचा आवाज येतोय, पाणी पडायचा. आणि हे आपण याना केव्सच्या आता आतून जाणार आहोत. असं वाटतंय ना मला की आपण एखाद्या बॉडीच्या आतमध्ये जाणार आहेत असं वाटलं म्हणजे मला. हे बघा, इथून पाणी वाहते, पाण्याचा आवाज येत होता आपल्याला, तर इथून पाणी वाहते. तर हे बघा, थोडक्यात असा व्ह्यू आहे वरती. खरंच असं वाटतंय ना की एखाद्या चेहऱ्याच्या आतमध्ये आपण चाललोय. त्याला अशी काई लागली बघा. तर हे जे शिखर आहे याचं नाव आहे भैरवेश्वर शिखर आणि याची उंची आहे जवळपास 120 मीटर. आणि जे समोरचं शिखर आहे त्याचं नाव आहे मोहिनी आणि त्याची उंची 90 आहे. तर हे सगळ्यात मोठं शिखर आहे. पप्पा बघा केवढं मोठं आहे. तर भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर हे जे विशाल काय अशा गुफा आहेत त्या काळ्या रंगाच्या चुनखडीपासून बनलेले आहेत. ही चुनखडी नॉर्मली समुद्रात राहणाऱ्या सूक्ष्मजीव, शंख, शिपले यांच्या अवशेषांपासून तयार होते. हे खडक काळसर दिसतात कारण ह्या खडकांमध्ये असं म्हणतात की लोखंड, मॅग्नीज, सिलिका यासारखे देखील खनिजे जे आहेत ते मिक्स झालेले आहेत. इथं वरती ना बॅट्स फिरत आहेत. हे बघा, तुम्हाला काय माहिती व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही, पण इथं बॅट्स फिरत आहेत. तर इथून पटकन जाऊया आपण. काढा मग, काढ पटकन. मस्त व्ह्यू आहे.
तर हे बघा समोर मंदिर दिसतंय. तर आता आपण आय थिंक इकडनं खाली उतरून मग असं त्या मंदिराच्या इथे जाऊ. चला. तर मग कॉमेंटमध्ये सांगा, आहे की नाही हे इंटरेस्टिंग प्लेस, प्रत्येकासाठी मस्ट व्हिजिट असं. कारण इथं सगळंच काही आहे, निसर्ग, अध्यात्म, भौगोलिक दृष्टिकोन, सगळंच काही. इथं मंदिर आहे, इथं लिहिलंय काहीतरी पण आम्हाला नाही कळत काय. आणि हे बंद आहे. सो ॲक्च्युली इथं आतमध्ये फिरायला फार वेळ नाही लागला. म्हणजे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला काय काय बघायचं आहे, किती एक्सप्लोर करायचं, किती वेळ थांबायचं आहे. पण अर्ध्या तासात आम्ही पूर्ण असं म्हणजे जी मोठी केव आहे त्याला पूर्ण असं ट्रेक करून येऊन गेलो. सगळ्या स्टेप्स वगैरे आहेत, डिफिकल्ट काही नाही, कोणीही वॉक करू शकतं, काही फार डिफिकल्ट नाही आहे. फक्त एवढंच की बेअरफूट जावं लागतं, चप्पल किंवा शूज जे आहे ते बाहेर काढून जावे लागतं. अपोजिट साईडला जी आहे तिथंसुद्धा आपण जाऊ शकतो वेळ असेल तर. तिथंही अशाच केव्स आहेत. तो थोडा छोटा पार्ट आहे, हा मेन थोडा मोठा आहे. तर मस्त याना केव्स एक्सप्लोअर करून झालेले आहेत आमच्या. आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या हॉटेलकडे. मजा आली, मस्त पण वाटलं, खूप भारी वाटलं. तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आम्हाला चढती चढून येता दम लागला आहे, पण खूप मजा केली आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.